नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संभाव्यता पाठ पाहणार आहोत. सोपे गणित या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, संभाव्यता पाठ पाहत असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका गुणांचे प्रश्न बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गुणांचे प्रश्न बघणार आहोत. मग 2 गुणांच्या प्रश्नामध्ये विस्तृत काय येतंय? आपले प्रयोग दरवर्षी ठरलेले आहेत. तुम्ही जर मागचे पेपर बघितले तर प्रत्येक वर्षी प्रयोग काहीच बदलत नाहीत. त्याच्या घटना बदलतात. प्रयोग सारखेच आहेत. प्रयोग किती आहेत? जवळपास आपल्याला 10 ते 12 प्रयोग आहेत. त्या प्रयोगावरच आधारित गणित घेतात. एक फासा फेकला असता, 2 फासा फेकला असता, 3 फासे फेकले असता. बरोबर? एक नाणे फेकले असता, 2 नाणे फेकले असता, 3 नाणे फेकले असता, एक फासा व नाणे सोबत फेकले असता. अशा अशा प्रकारचे 2 मुले व 2 मुली यांच्यातून समिती तयार करायची. 3 हिरवे चेंडू, 3 लाल चेंडू व 3 पांढरे चेंडू एकाच वेळी एका बॅगमध्ये. चेंडूवर आधारित गणित, पत्त्यावर आधारित गणित, योग्य पद्धतीने पिसलेल्या पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता. म्हणजे अशा प्रकारचे हे जे प्रयोग आहेत ते ठरलेले आहेत. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला की बाबा घटना आदलून बदलून येतात त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग चला तर मग आपण आता 2 गुणांचे गणित सोडूया. आणि अतिशय महत्वाचे गणित आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करायचा. ओके. पहिलं गणित काय बघा, एक नाणे व एक फासा. बघा, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता घटनेची संभाव्यता काढा. आणि संभाव्यता काढायची नाही, ही घटना काय ती पण दिलेली. मग त्या अगोदर आपल्याला काय करायचे की बाबा नमुना अवकाश काढून घ्यायचा. नमुना अवकाश काढल्याशिवाय आपल्याला कोणतंही गणित करता येत नाही. नमुना अवकाश आपण कशाने दाखवितो? यस न. यश न काय म्हणायचं आपल्याला? एक नाणे व एक फासे. म्हणजे काय करायचं? एक नाणं. नाणं म्हणलं की एच आणि टी आलं, छापा आणि काटा. त्याच्यासोबत फासा म्हणला की 1 2 3 4 5 6. म्हणजे एच सोबत 1 आहे, एच सोबत 2 पण येऊ शकते, एच सोबत 3 पण येऊ शकते, एच सोबत 4 पण येऊ शकते, एच सोबत 5 पण येऊ शकते आणि एच सोबत काय येऊ शकते? 6 पण येऊ शकते. त्यानंतर जसं एच सोबत आलं तसं टी सोबत येणार नाही का? येऊ शकते. टी सोबत 1, टी सोबत 2, टी सोबत 3, टी सोबत 4, टी सोबत 5 आणि टी सोबत 6. ओके. ह्याच्यापेक्षा दुसरं काही येणार नाही. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 6 6 12. आता घटना काय सांगायली आपल्याला? ही घटना सांगायली छापा व समसंख्या. मग आता छापा कुठं शिकाय? एच म्हणजे छापा, आणि त्याच्यासोबत समसंख्या कोणती आहे? 2 4 6. म्हणजे ए घटनेचा नमुना अवकाश काय होईल? ए घटना काय काय होईल? ए घटना होईल एच सोबत 4 सम आहे ना, एच सोबत 6. बरोबर? म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती आलं? 3. आता आपल्याला घटनेची संभाव्यता काढायची. म्हणजे घटनेची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी, म्हणजे पी न दाखवायचं आपल्याला. मग त्याचं सूत्र काय आहे? पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए आले 3 आणि नंबर ऑफ एस आले 6. म्हणजे 1/2. ही घटनेची संभाव्यता आली. कोण्या? छापा व समसंख्या मिळण्याची संभाव्यता किती आहे? 1/2 आहे. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे, हमखास परीक्षेला असतं. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. म्हणजे असं सूत्र आपल्याला पाठ करायचे. दुसरं गणित काय? 2 फासे फेकले असता दोन्ही पृष्ठभागावर सारखा अंक मिळेल. 2 फासे फेकलेत. मग 2 फासे फेकली की आपल्याला माहिती आहे काय? 2 फासे फेकले की डोक्यात ठेवा 36 नमुना घटक मिळतात. 36 प्रकारचे मोठे नमुना अवकाश. सगळ्यात मोठा या प्रयोगाचा आहे नमुना अवकाश. म्हणजे काय करायचे आपल्याला? 1 सोबत 1, 1 सोबत 2, 1 सोबत 3, 1 सोबत 4, 1 सोबत 5, 1 सोबत 6. सेम तेच. आता 1 सोबत 1 आहे ना, 2 सोबत 1, 2 सोबत 2,
2 सोबत 3, 2 सोबत 4, 2 सोबत 5, 2 सोबत 6. जसं 2 सोबत तसं 3 सोबत पण 1 आणि शेवटी 3 सोबत किती? 6. सेम तसं 4 सोबत 1 शेवटी काय? 4 सोबत 6. सेम तसंच 5 सोबत 1 सेम 5 सोबत किती येणार? 6. आणि शेवटचं 6 सोबत 1 आहे तर 6 सोबत किती येणार? 6. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 36. किती आलं? 36. आणि आता हे 36 आले, मग घटना काय आपली? दोन्ही पृष्ठभागावर सारखांक मिळणे. मग ए चा कंस काय होईल आपला? सारखांक 1 सोबत 1 आहे, 2 सोबत 2 आहे, 3 सोबत 3 आहे, 4 सोबत 4 आहे, 5 सोबत 5 आहे आणि 6 सोबत 6. बघा, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर पण किती आलं? 6. सारखांक म्हणलं की दोन्ही पृष्ठभागावर, पहिला पृष्ठ आणि दुसरा पृष्ठ, फाशाचा पृष्ठ. जेव्हा फासे आपण असे टाकले तेव्हा दोन्ही पृष्ठ जे आपल्याला दिसतील दर्शनी, तर त्याच्यामध्ये सारखं घटक कोणता आहे ते आपल्याला डोक्यात ठेवायचं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे गणित सोडू शकतो आणि परीक्षेला हे गणित असते, बऱ्याच वेळेस तुम्हाला दिसते. आता तिसरं गणित आहे बघा, 2 गुणांसाठी. एक फासा फेकला असता, खालील घटनांची संभाव्यता काढा. कोणताही प्रयोग असो, अगोदर काय काढायचंय? नमुना अवकाश. नमुना अवकाश म्हणलं की आपण यश, आणि प्रयोग काय? एक फासा. मग एक फासा म्हणलं की काय? 1 2 3 4 5 6. ओके, म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 6. 1 2 3 4 5 6. 6च्या पुढे जायचं नाही, म्हणून नंबर ऑफ यस बरोबर 6. एक फासा फेकला असता. तर ए ही घटना काय म्हणाली? ए घटना समसंख्या मिळणे. काय मिळणे? समसंख्या. म्हणजे समसंख्या कोणची? 2 4 6. ओके, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 3. आता बी घटना काय म्हणाली? बी घटना म्हणाली विषम संख्या. मग विषम संख्या कोणत्या आहेत? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 3. आता याच्यामध्ये आणखीन एक आपण ऍड करू, नाही मग ऍड करू, मूळ संख्या मिळणे. आता सी ही घटना मूळ संख्या मिळणे जर असती तर मूळ आपल्याला एक ही मूळही नाही, संयुक्त नाही, म्हणजे मूळ संख्येची सुरुवात किती? 2 3 आणि 5, म्हणून नंबर ऑफ सी बरोबर पण किती आहे? 3. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे बी गणित महत्वाचं आहे. असे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन गणित महत्वाचे अभ्यास करून कोणते परीक्षेला येऊ शकतात, कोणते ह्या वर्षी विचारू शकतात, याचा विचार करून मी तुम्हाला काही गणित देणार आहे आणि देईल. त्यामुळे या व्हिडिओला शेअर करा, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब तर केलेलंच आहे, पण लाईक करा, रोज लाईक करा. तुम्हाला जर गणित समजलं तर लाईक करा, अन्यथा करू नका. आणि मी एकदम ग्राउंड फ्लोअरला जाऊन तुम्हाला गणित शिकवायला, एकदम खाल्ल्या थराला, म्हणजे तुम्हाला कळलं आपल्याला. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कृतीचे गणित देणार आहे. कृती गणित म्हणजे 2 गुणांना या धड्यावर आधारित कोणती कृती येऊ शकते, असे काही मोजके 2 ते 3च गणित तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यापैकी नक्कीच एखादं परीक्षेच्या दृष्टीने येईल. ओके, तुम्ही अभ्यासात टच मध्ये राहा आणि व्हिडिओ रोज पाहत राहा. ओके.